मार्च 2025 म्हणजे मागच्या वर्षीच या ठिकाणची उत्तरपत्रिका आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आपल्याला उत्तरपत्रिका बोर्डाच्या अनुषंगाने महत्वाचे, कारण ह्याच्याच रिलेटेड सर्व प्रश्न असतात, हे तर तुम्ही पाहिलं असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला कळतं की पेपर पॅटर्न कसा असेल. ओके, मागच्या सेशन मध्ये आपण 2024 पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण कंप्लीट केलेला आहे. आय होप केलात ना. आणि आज आपल्याला काय करायचं 2025 असंच आपल्याला पूर्ण जवळपास कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन जो आहे काय असतो, 5 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह असते. तर आता सर्वांना पाठ झाले का पाठ? आहे. आता पहिला काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी पहा. अल्कलाइन अर्थ मेटल, पहिला काय असतो अल्कली, ग्रुप 1 अल्कली, आणि ग्रुप 2 काय आहे अल्कलाइन अर्थ मेटल. कोणत्या ग्रुप मध्ये आले? ग्रुप 2. लगेच आलं उत्तर. Alkaline earth metal have valency 2. This means the position of order of periodic table in the group 2. 3 व्हॅलेन्सी असेल तर 3 किंवा 15. बरोबर आहे का रे? The reaction in which ion in the reactant are exchanged to form precipitate. ज्या रिएक्शन मध्ये आयॉन्स काय करतात, रिएक्टंट्स आणि वचने एक्सचेंज करतात. रिएक्टंट्स आणि वचने कोणती झाली? डबल रिएक्शन. डॅश डॅश इज यूज्ड फॉर द सॉलिनॉइड, नायक्रो, कॉपर, टंगस्टन, अल्युमिनियम. काय वापरतात? बल्ब मध्ये सुद्धा काय वापरतात? लाइट चेंज इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium. डायरेक्शन चेंज म्हणजे काय असतो? दरवाजा बंद कर. रिफ्रॅक्शन ऑफ लाइट. रिफ्रॅक्शन ऑफ आन्सर काय असेल? रिफ्रॅक्शन. CaO प्लस H2O काय तयार होतो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हीट बाहेर निघते. ज्या रिएक्शन मध्ये हीट बाहेर निघते त्याला कोणती म्हणतात? एक्झोथर्मिक. काय काय कुठं? हा एक्झोथर्मिक रिएक्शन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बी आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन 10 मार्काला आहे. टाइमपास 10 म्हणजे 20 मार्काचे फुकट आहे तुम्हाला. आणि इथंच पोरं चुका करतात बोर्डाच्या पेपरामध्ये. मार्क मोठ्या प्रश्नात जात नाही. आणि गिव्ह रिझन जर नीट पाहिला तर पूर्ण गिव्ह रिझन कशाच्या खालची? एक्सरसाइजच्या खालची. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. रेडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस. रेडॉक्स रिएक्शन आणि सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं म्हटलं? रेडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस घडतं, त्याला काय म्हणतात? रेडॉक्स रिएक्शन. आणि सेल्युलर रेस्पिरेशन करताना आपण ऑक्सिजन बी घेतो आणि काय होत असतो? यस, रिडक्शन सुद्धा होत असतो. फाइंड द वर्ड वन आउट. गटातनं बसणारा. लाऊड स्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रॉनिक मोटर आहे. प्रत्येकामध्ये काय वापरला जातो? मॅग्नेट. व्हॉट इज द रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. रात्रीच्या वेळेस तारे लुकलुकताना दिसतात. तर तारे लुकलुकताना का दिसतात असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, द ट्विंकलिंग ऑफ स्टार इज ड्यू टू द रिफ्रॅक्शन कॉज्ड बाय द चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍटमॉस्फेरिक गॅसेस. आता वरून ज्यावेळेस लाईट खालच्या दिशेमध्ये येत असते, येत असताना सातत्याने काय चेंज होत असतं बेटा? मीडियम. आणि मीडियम चेंज झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे लाईट travels from one medium to another medium, then light changes its direction. त्याच्यामध्ये कंटिन्युअस काय होत असतं? टर्बुलंट जे आहे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला तारे काय करताना दिसतात बेटा? ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. इथे उत्तरपत्रिका आहे का माझी कुणाकडे? हेच बघ बरं का माझी उत्तरपत्रिका. आण ना लवकर जा. सिंपल मायक्रोस्कोप कशासाठी वापरतात? वॉच रिपेअर साठी. कशासाठी बेटा? नेम द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री ते 4 डिग्री. एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. गिव्ह सायंटिफिक रिझन व्हाई गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द साइज ऑफ ऍटम डिक्रीजेस. ह्याच्यावर कालच्या मी 2024 याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं की हायड्रोजन इज द स्मॉलेस्ट साइज एलिमेंट म्हणले तर नाही, तर कोण आहे स्मॉलेस्ट साइज एलिमेंट? हे गिव्ह आहे बघा बेटा. ज्यावेळेस आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो त्यावेळेस त्याचा आकार काय होतो? कमी होतो. का कमी होतो? कारण लेफ्ट टू राईट जात असताना फक्त नंबर ऑफ काय वाढतात? इलेक्ट्रॉन. शेल्स वाढतात का? नाही. शेल्स वाढतात का? नाही. While going from left to right within a period,
ज्यावेळेस आपण पिरियड मध्ये काय करतो बेटा, लेफ्ट टू राईट जातो. कुठे कुठे जातो, लेफ्ट टू राईट जातो, त्यावेळेस त्याचा काय वाढतो, ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 युनिट. प्रत्येक वेळेस किती वाढतो, 1 युनिट. म्हणजे प्रत्येक वेळेस किती वाढतो, 1 पॉझिटिव्ह चार्ज त्या कशावर वाढतो, न्यूक्लियस वर वाढतो. न्यूक्लियस वर पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढला. by 1 unit at a time. However, the additional electron gets added to the same outermost shell. पहिल्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झाला, तसं दुसऱ्यामध्ये सुद्धा काय होतं, प्रत्येक वेळेस एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत चालला. आणि एक इलेक्ट्रॉन ऍड होत चालला म्हणजे त्याच्यावर न्यूक्लियर जो काही फोर्स आहे तो सुद्धा काय होत चाललेला आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत चाललेला आहे. ड्यू टू इन्क्रीज द न्यूक्लियर चार्ज. आता काय झालं, न्यूक्लियस जो काही चार्ज वाढलेला आहे त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स कुणीकडे खेचले जातात, पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस. कुणीकडे खेचले जातात, पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस कडे खेचले जातात टू ग्रेटर एक्सटेंट. म्हणून त्याचा साईज काय होतो, डिक्रीज होतो. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड. नीट ऑब्झर्वेशन करा. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन साठी कॉपर किंवा अल्युमिनियम वायर वापरतात. कॉपर और अल्युमिनियम आर यूज्ड फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन बिकॉज दे हॅव लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आलो थांबा. त्याच्यामध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. हो हो आता आम्ही करणार का म्हणजे पण मला मग मी आपण काय त्याच्यावर गरम पाहिजे ते रडो कर कॉपर और अल्युमिनियम यूज्ड फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन. नंबर 1 त्याच्यामध्ये म्हणायचं कॉपर अँड अल्युमिनियम आर गुड कंडक्टर ऑफ कशाची, इलेक्ट्रिसिटी. दे हॅव लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. these इलेक्ट्रॉन्स काय करतात, अलोज. कुणाला अलो करतात, इलेक्ट्रिसिटीला. कशासाठी, टू फ्लो थ्रू दे, त्याच्यातून फ्लो होण्यासाठी. these metals have low resistivity. त्या मेटल मध्ये काय असते बेटा, लो रेजिस्टिव्हिटी असते. म्हणजेच दे ऑफर मिनिमल रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे ते कमीत कमी त्या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी विरोध करतात कुणाचा, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटचा. म्हणजे जास्त अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिक करंट काय होतो, कॉपर किंवा अल्युमिनियम वापरल्यानंतर फ्लो होतो. त्याच्यामुळे काय असतात, ते इफिशियंटली कंडक्ट इलेक्ट्रिसिटी विथ मिनिमल एनर्जी लॉस. कमीत कमी ऊर्जा लॉस होऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय प्रवाहित होते, इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये प्रवाहित होते. म्हणून कॉपर आणि अल्युमिनियमला कशासाठी वापरलं जातं, पॉवर ट्रान्समिशन साठी मटेरियल म्हणून वापरतात. काही देशामध्ये इथेनॉल इज युज्ड ॲज अ ॲडिटिव्ह टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पेट्रोल. काही देशामध्ये एखाद्या पेट्रोलची या इंधनाची फ्युएलची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये काय घातलं जातं सांगा बरं का, इथेनॉल. इथेनॉल इज अ क्लीन फ्युएल. पहिला शब्द काय म्हणायचं, इथेनॉल इज अ क्लीन फ्युएल अँड इट इज चीप. चीप म्हणजे कमी किमतीचा आहे, स्वस्त आहे. शुगर केन प्लांट इफिशियंटली कन्वर्ट सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. आता पहा बेटा, शुगर केन प्लांट मध्ये काय होतात की जे काही शुगर मोलॅसिस आहे त्या शुगर मोलॅसिस पासून त्या ठिकाणची एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. मोलॅसिस हे कशापासून तयार होतं, शुगरचा बाय प्रोडक्ट आहे. अंडरगोज फर्मेंटेशन. त्याचं काय होतं, फर्मेंटेशन होतं. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो, अल्कोहोल. काय तयार होतो, अल्कोहोल तयार होतो. इथेनॉल ह्याची गरज नाही पहिल्या वाक्याच्या. इथेनॉल बर्न्स कम्प्लिटली इन द सफिशियंट एअर. सफिशियंट म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये जर एअर असेल तर इथेनॉल हे कम्प्लिटली बर्न होतात. रिलीजिंग ओनली कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. काय रिलीज करतात, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. बट कार्बन डायऑक्साइड जे रिलीज करतात लेस अमाऊंट मध्ये करतात. ठीक आहे. देअरफॉर त्याच्यानंतर दे आर इझिली अवेलेबल, दे आर चीप. आणि जळताना कसं जळतात, क्लीन फ्युएल म्हणून जळतात. त्याच्यामुळे काही देशामध्ये इथेनॉलला काय केलं जातं, ऍडिटिव्ह म्हणून पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि ह्याचा जर आपण पेट्रोलमध्ये वापर केला तर शेतकऱ्यांचं सुद्धा काय वाढतं बेटा, इन्कम त्या ठिकाणी यील्ड जे आहे ते त्या ठिकाणी वाढतं किंवा इन्कम त्या ठिकाणी वाढत असतं. आन्सर द फॉलोइंग. Name and state the principle used to measure the specific heat capacity of substance.
नेम अँड स्टेट प्रिन्सिपल, नाव सांगा आणि प्रिन्सिपल स्टेट करा की ज्याच्या माध्यमाने स्पेस हीट कॅपॅसिटी त्या पदार्थाची वापरली जाते. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण शिकलेलं आहे. दोन बॉल होते बॉक्स मध्ये थर्मोमीटरचं. स्टेटमेंट व्हेन टू बॉडीज ॲट डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इनटू द थर्मल कॉन्टॅक्ट, ज्यावेळेस दोन डिफरंट टेम्परेचरच्या बॉडी आपण काय केलं थर्मल कॉन्टॅक्ट मध्ये आणलं, द हीट लॉस्ट बाय द हॉटर ऑफ बॉडी, द हीट लॉस्ट बाय द हॉटर बॉडी इज इक्वल टू द heat gained by the cold body, gained by the cold body, as mean there is no gain or loss of electricity in the surrounding. Temperature flows from higher body level to lower नाही बेटा, lower body level ला त्या ठिकाणी काय होत असतात, फ्लो होत. Okay. What is done to prevent rusting of iron door of your house? तुमच्या घरातले जे काही लोखंडाचे दरवाजे त्याला रस्टिंग पासून वाचवण्यासाठी काय करतात? ऑइलिंग, ग्रीजिंग, पेंटिंग, एनोडायझिंग, अप्लाइंग, झिंक मेटल. झिंक मेटलचं आपण पाहिलं होतं एक्झाम्पल गार्डन मध्ये ठेवलेले बेंचेस. बरोबर आहे बेटा? पार्ट टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न डोर इट इज पेंटेड, पेंट केलं जातं. टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एअर अँड मॉइश्चर, लोखंड सरफेसचा आयर्न सरफेसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मॉइश्चर आणि एअर सोबत टाळला जातो. अप्लाइंग लेअर ऑफ झिंक, आलं का? अप्लाइंग लेअर ऑफ झिंक, त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात. प्रोटेक्ट द आयर्न फ्रॉम रस्टिंग. अलॉय आयर्न विथ क्रोमियम, त्या ठिकाणी आयर्नला क्रोमियम आणि निकेल सोबत अलॉय करतात आणि स्टेनलेस स्टील तयार करतात. कॉइन बंदे तयार करतो ना आपले, स्टेनलेस स्टील तयार करतात. रेजिस्टंट टू रस्ट. ऑइलिंग, ग्रीसिंग सरफेसला करतात टू प्रिव्हेंट रस्ट फॉर्मेशन. आता पुढचा आहे डिस्टिंग्विश, एक तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. ह्याच्यामध्ये फक्त 2 पॉईंट दिले तुम्हाला, मी 4 ते 5 पॉईंट दिलं तुम्हाला. मास नेव्हर चेंजेस, weight changes from place to place. The weight, the unit of mass is a kilogram. The unit of weight is a Newton. त्याच्यानंतर weight ची व्याख्या देतं. Mass is the amount of matter present in the object. Weight is the force with which Earth attracts the object. Mass remains constant in the universe. Weight changes from place to place. अजून 2 पॉइंट काढून बघा. 4 का 5 पॉइंट दिलं. Yes, very good. Mass is a scalar quantity and weight is a vector quantity. म्हणून म्हणजे शॉर्ट, थोडं शॉर्ट. ठीक आहे, थोडं आपल्या उत्तरपत्रिका काढलात तुम्ही, बहुतेक लिहून काढलात ना 2025 काढलात नाही रे? The rocket is a type of firecracker used in the Deepavali. Name the launcher. PSLV, GSLV. Polar Satellite Launch Vehicle, Geosynchronous Satellite Launch Vehicle. Name the law on which it is based on Newton's third law of motion. हे तर माहिती आहे ना, पिस्तूलचं नेबिला शिकवतो आपण. गन मारलं गोळी हात मागे येतो, बॅट मारलो बॉलला बॅट मागे येते, बॉल मागे जातो. न्यूटनचा तिसरा नियम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. व्हॉट इज मीन्ड बाय डिकम्पोजिशन रिएक्शन? डिकम्पोजिशन रिएक्शन काय? द केमिकल रिएक्शन इन विच सबस्टन्स अंडरगोज and forms 2 or more product from a single reactant. बघा, the chemical reaction in which 2 or more products are formed. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्ती प्रोडक्ट तयार होतात सिंगल रिएक्टंट पासून. कशापासून बेटा? सिंगल रिएक्टंट पासून. त्याला आपण डॅश डॅश असं म्हणतो. केमिकल रिएक्शन ऑफ डिकम्पोजिशन ऑफ शुगर, हे तर पाठ आहे तुम्हाला, किंवा दुसरं एक्झाम्पल पण तुम्हाला देता येतं. कोणतरी काय नाही रे, डिकम्पोजिशन म्हणजे काय? एकापासून 2 तयार. ठीक आहे. आणखी एक होतं बघा, हायड्रोजन पेरॉक्साईडचं पण होतं बघा. H2O2 चं होतं. H2 तयार झालं आणि O2 काहीतरी बाजूला जातं बघा. आहे का बघा? एक आहे हे बघा, C12 H22 O11. हे काय बेटा? शुगर. त्याला डिकम्पोज झालं, काय तयार झालं? 12 कार्बन 11 H2 मोलिक्युल्स 11. एक एक्झाम्पल आठवलं, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट करतो हाय टेम्परेचरला काय तयार होतो? CaO प्लस CO2, कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. आन्सर द फॉलोइंग. अँड आयर्न बॉल ऑफ मास 3 किलोग्राम. एक आयर्न बॉल आहे, त्याचा मास 3 किलोग्राम आहे. रिलीज्ड
फ्रॉम अ हाईट ऑफ 125 मीटर, हाईट दिलेली आहे, किती दिलेली आहे 125 मीटर, फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड म्हणजे फ्री फॉल दिलेला आहे. अज्युमिंग द व्हॅल्यू ऑफ जी, ग्रॅव्हिटेशनल ची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. कॅल्क्युलेट करा म्हणले. टाइम टेकन बाय द बॉल टू रिच द ग्राउंडला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, त्या बॉलची वेलोसिटी किती आहे ती काढा म्हटलं. मास दिले, हाईट दिलं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलाय. मग आपल्याला टाइम काढायची आहे, वेलोसिटी काढायची आहे. मग टाइम आणि वेलोसिटी काढायचा असेल तर तीन फॉर्म्युले आपल्याला माहिती. एक आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. पण इथे यूटी काय केले, शून्य केले. यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी किती आहे, तर शून्य आहे. मग त्या ठिकाणी एस इज इक्वल टू काय तर बेटा हाफ इंटू जी टी स्क्वेअर. हे एस किती दिले, हाईट किती आहे 125, 1/2, जी किती आहे 10, टी किती आहे काढायचं आहे 125. हा कटवा कटवी करा, किती येते बेटा हे 25, 25 पाचा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड, आन्सर येते 5 सेकंद. बघा आहे का, हाय का रे 5 सेकंद. आणि दुसरा आहे तुम्हाला काय काढायचे, v इज इक्वल टू स्पीड काढायची आहे. आताच म्हणलं ना v इज इक्वल टू यू प्लस एटी. ए म्हणजे काय, जी दिले बघा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनच काय रे पहिला चॅप्टर, त्याच्यामध्ये दिले ना. फक्त याच्या जागी काय रिप्लेस करायचं, जी ला रिप्लेस करायचं म्हटलं होतं. तीन फॉर्म्युले ते v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. 2as च्या जागी काय घ्यायचं 2g's घ्यायचं त्या ठिकाणी. आठवते का सर्वांना, ओके. फक्त यू यू प्रत्येक वेळेस काय होतं, शून्य होतं. काय होतं बेटा, शून्य होतं का नव्हतं तुम्ही सांगायचं. होतं का नव्हतं रे बेटा, होतं का नव्हतं, होतं ना. यस. v इज इक्वल टू gt, जी किती आहे, जी किती आहे 10, टी किती आहे 5, 10 5 50. वेलोसिटी काय 50 मीटर पर 50 मीटर पर सेकंड. टाइम टेकन बाय, हे लिहावं लागतं असणार. टाइम टेकन बाय द बॉल टू रीच ग्राउंड, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड 5 सेकंड लागला. दुसरा आहे वेलोसिटी ऑफ बॉल ऑन रीचिंग द ग्राउंड किती आहे का 50 मीटर पर सेकंड. राइट द नेम अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. सर्वात जास्ती इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोण आहे, फ्लोरीन. कोण आहे, फ्लोरीन. कुठे आले रे, कोणती गॅस आहे ती, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हा हॅलोजन्स काय येतात बेटा, व्हेरी गुड. द ऍटम हॅव बीन ऍज इट इज क्वेश्चन्स आहेत बघा, ऍज इट इज पिरियोडिक क्लासिफिकेशन मध्ये. द ऍटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. साईज म्हणायली, साईज म्हटलं तर काय इथे हेलियम, इथे काय म्हणले मास. कळलं का कन्फ्युजन, हे गोंधळात घातलं होतं. मास म्हटल्यानंतर कोण येते, हायड्रोजन, आणि साईज म्हटल्यानंतर कोण येते, गॅस. व्हेरी गुड. द नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. नोबल म्हणजे काय, निष्क्रिय. हिना, नीना और करीना. हेलियम. चेक इट. हिना, नीना, सर्वात वरी हेलियम. नंबर किती आहे, 2. What happens when copper react with concentrated nitric acid? कॉपर ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतो तर त्यावेळेस काय तयार होतो, तर ह्या ठिकाणी तयार होतो कॉपर नायट्रेट. काय तयार होतो बेटा, कॉपर नायट्रेट त्या ठिकाणी तयार होतो. त्यामध्ये व्हॉट इज द कलर ऑफ द गॅस रिलीज्ड ड्युरिंग द रिएक्शन. काय कलर असेल, म्हणजे ऍक्टिव्हिटी सुद्धा परीक्षेला पडतात. तुमचे एक्सपेरिमेंट बुक असतो बघा 10 दिवसात, माहितीये ना, ऍक्टिव्हिटी 7. त्याच्यातले पूर्ण करून घ्या ऍक्टिव्हिटी बेटा. एक 5 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाय तर 10 ऍक्टिव्हिटी झालं, 5 ते 10 10च असतील है ना. What happens when copper react with concentrated nitric acid? What is the color of gas released during the reaction? बघा, when copper reacts with the concentrated nitric acid, it produces a reddish color, the poisonous gas. लाल रंगाचा पॉइझनस गॅस रिलीज करतो, आणि ते जो कलर आहे किंवा जो काही गॅस आहे त्याचं नाव आहे नायट्रोजन डायऑक्साइड. नायट्रोजन नायट्रोजन डायऑक्साइड त्या ठिकाणी तयार करतो. पुन्हा रिएक्शन सांगा म्हणले, दॅट इज अ कॉपर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड CuNO3 टेकन ट्वाइस. 2 रिएक्शन आहेत बघा त्या ठिकाणी. 2NO2 दॅट इज अ नायट्रोजन डायऑक्साइड. नायट्रोजनच ना. एकदा बोलताना मी मागच्या वर्षी का त्या मागच्या वर्षी निकेल ऑक्साइड म्हणत होतो, तर एका पोराने खाली टाकतो. एवढे भारी होतो तुम्हाला हे आले. मी म्हणलो केळ्या. बोलताना मोदी एकदा बोलता बोलता वेगळं बोलून जाते, तर मी काय बोलले त्याच्या अतिशहाणा त्याचा काय की वेगळाच रिकामा. आता बैलाच्या जागी दुसरं लागतं.
रिएक्टंट कोण आहे? कॉपर आणि नायट्रिक ऍसिड. प्रोडक्ट काय तयार झालं? कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साइड आणि थेंब थेंब पाणी गळ. दॅट इज अ वॉच. वॉच हे तर माहिती ऍज इट इज एक्सरसाइजच्या खालचा प्रश्न आहे का नाही रे? It represents Fleming's right-hand rule used for finding the direction of induced current with respect to direction of magnetic field. Direction of magnetic field of motion of conductor. हे पण पाठ करून घेतलं तो. The direction of current induced in a conductor can be obtained by holding the thumb and the index finger and the middle finger. They are perpendicular to each other. पण त्यावेळेस काय म्हणतो? थंब जो आहे, अंगठा जो आहे तो काय दाखवतो? द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. इंडेक्स फिंगर काय दाखवतो? हा इंडेक्स फिंगर काय दाखवतो? तर इंडेक्स फिंगर डायरेक्शन दाखवतो कशाची? मॅग्नेटिक फील्डची. कशाची? आणि मिडल फिंगर काय दाखवतो बेटा? करंट इंड्युस्ड इन द म्हणजे जो काही करंट इंड्युस होतो त्या कंडक्टर मध्ये तो त्या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो. दुसरा हे राईट झालं. आता लेफ्ट बघायला दोन होते ना. लेफ्ट हँड रूल कशासाठी? फाइंडिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड when current carrying conductor is placed in the magnetic field. According to this rule, left hand thumb, index finger and middle finger are perpendicular to each other. If the index finger जो आहे तो काय? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ and middle finger जो आहे तो काय करतो? डायरेक्शन ऑफ करंट. आणि थंब जो आहे तो काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ द कंडक्टर. डायरेक्शन ऑफ परीक्षेला पडतात प्रश्न. नाही तर तुम्ही एक्सरसाइजचे प्रश्न करणार ते बसाल आणि मग सर तुम्ही साईडला आणले मग बुकटाला मारतो. एक्सरसाइज पहिले कंप्लीट करून. Answer the following question with respect to the formation of rainbow. Draw neat diagram to show the formation of rainbow. Water droplet मध्ये आली लाईट रे, डिस्पर्शन झालं किती मध्ये? 7 मध्ये. किती रंग तयार झाले? 6. रेड जॉन, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड तयार झाले. हे काय झालं? डिस्पर्शन. मध्ये काय झालं? रिफ्रॅक्शन. हे काय झालं? इंटरनल रिफ्लेक्शन. परत बाहेर येताना काय झालं? रिफ्रॅक्शन. दोनदा रिफ्रॅक्शन, एकदा डिस्पर्शन आणि किती राहिलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल. The two natural process involved in the formation of rainbow. पहिला आहे डिस्पर्शन, दुसरा काय बेटा? रिफ्रॅक्शन. A small droplet of water काय म्हणून काम करतो सांगा बरं का? प्रिझम. काय म्हणून काम करतो? What does a small droplet of act as a prism म्हणून काम करतो? कोणती दोन नॅचरल प्रोसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात? एक म्हटलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणा किंवा रिफ्रॅक्शन आणि पुन्हा काय बेटा? डिस्पर्शन ऑफ लाईट. नेम द फॉलोइंग द टू मेटल्स विच कॅन बी कट विथ नाईफ. चाकून कट करतात. सोडियम, पोटॅशियम. लिथियम पण आहे ना, पण पोटॅशियम तर आहे शोरली. लिथियम, सोडियम, पोटॅशियमचे मेटल चाकून कट करतात है ना. 2 म्हणले का? ते केळ्याला 2 म्हणले, आपण 3 सांगू. हा सांगते बेटा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. A sound is produced when certain metals are struck. Sonority काय म्हणतात त्याला? मारल्यानंतर टक टक आवाज. फिजिकल प्रॉपर्टीज आहेत मेटलरच्या चॅप्टर मधला आहे. मेटलच्या प्रॉपर्टीज. The non-metallic substance which is a good conductor of electricity. Non-metallic आहे पण good conductor of electricity आहे. ग्राफाइट. कोणा बेटा? हे नवीला शिकला माहिती आहे का? कार्बन चॅप्टर मध्ये. ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक and it is an allotrope of carbon. Graphite, diamond, fullerene. Buckminster Fuller C60. Answer the following question with the help of the given diagram. Name the process shown in the diagram. कोणती प्रोसेस आहे सांगा बरं का बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंग. हाऊ डज दिस प्रोसेस टेक्स प्लेस? या मेथड मध्ये लेस रिएक्टिव्ह मेटल हा कोट केला जातो. कशावर? मोर रिएक्टिव्ह मेटलवर. लेस रिएक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिएक्टिव्ह मेटल्स. मग गिव 2 एक्झाम्पल इन विच दिस प्रोसेस. सिल्वर प्लेटेड चमचे, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स, दागिने ह्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. आता वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स त्यांचे फंक्शन सांगा म्हणले. पाहता हे पडलं होतं बघा बेटा ऍज इट इज. पहिला काय टाइप ऑफ सॅटेलाइट? नेव्हिगेशनल सॅटेलाइट. फंक्शन काय आहे? फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस.
IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम. लॉन्चर कोणता आहे? PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पुन्हा आहे वेदर सॅटेलाइट स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. INSAT इंडियन नॅशनल सॅटेलाइट जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. लॉन्चर पुन्हा GSLV. पुन्हा आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. कशासाठी असतो? स्टडी फॉरेस्टची, डेझर्टची, ओशनची, पोलार आइस ऑन द अर्थ सरफेस, एक्सप्लोरेशन, मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्स असेल, ऑब्झर्वेशन, गायडन्स इन सम केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज, फ्लड असेल अर्थ मध्ये, याच्यामध्ये याचा वापर केला जातो. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट लॉन्चर कोणता आहे? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि वन ऑफ द फॉलोइंग करा म्हणले. बघा 5 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्काचा आहे? 5. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आय. हे डोळ्याची डायग्राम काढा. पुन्हा व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन फॉर अ नॉर्मल ह्युमन आय? 25 सेंटीमीटर. नेम द कॅपॅसिटी ऑफ आयलेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड. नेम द डिफेक्ट ऑफ आय विजन इन विच फोकसिंग पॉवर ऑफ वयानुसार त्या ठिकाणी डिक्रीज होत राहते. पहा द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन फॉर नॉर्मल ह्युमन आय किती आहे बेटा? 25 सेंटीमीटर. द कॅपॅसिटी ऑफ आयलेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ. जे काही आयलेन्सची कॅपॅसिटी असते तिची फोकल लेंथ चेंज करण्याची आपल्या गरजेनुसार त्याला डॅश डॅश असं म्हणतात, पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणतात. द डिफेक्ट ऑफ आय विजन इन विच फोकसिंग पॉवर ऑफ आयलेन्स म्हणजे फोकसिंग पॉवर वयानुसार कमी होत राहते त्याला म्हणतात प्रिस्बायोपिया. प्रिस्बायोपिया. atomic number of chlorine किती आहे? 17. कॉन्फिगरेशन सांगा. 2, 8, 7. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल? काष्टामध्ये किती असतील? 7 आहे. व्हॉट राइट द मोलिक्युलर फॉर्म्युला? Cl2 पार्ट आहे तुम्हाला हे. नेम द टाइप ऑफ बॉन्ड इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोलिक्युल. कोव्हॅलेंट बॉन्ड. तर एक क्लोरीन दुसऱ्यासोबत येतो आणि शेअर करतो, आणि जे शेअर करतात ते कोणता बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट. जे देतात किंवा घेतात ते काय तयार करतात? आयोनिक बॉन्ड तयार करतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन मोलिक्युल होता Cl टिंब 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 दोन टिंब ठीक केला आहे दोन. एवढंच आहे. चला वाचा कम ऑन.